Today we are going to learn about a new chapter, plant water relation. परत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज नवीन चॅप्टर सुरू करणार आहे प्लांट वॉटर रिलेशन. आता प्लांट वॉटर रिलेशन यामध्ये कॅन यू रिकॉल त्यांनी जो बॉक्स आहे त्यामध्ये त्यांनी जर क्वेश्चन दिलेले आहे त्या आपण ते क्वेश्चन घेऊया. पहिले त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे विच आर द व्हेरियस पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. प्लांट बॉडीचे कोणकोणते व्हेरियस पार्ट आहे त्यामध्ये रूट असेल, स्टेम असेल, नंतर लीव्ज असेल, फ्लावर असेल, फ्रूट आणि सीड हे काय झाले व्हेरियस पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. 11th मध्ये आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट यामध्ये आपण ते डिटेल शिकलेलो आहे. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द व्हेरियस पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. हे जे व्हेरियस पार्ट आहेत प्लांट बॉडीचे, या प्लांट बॉडीचे जे पार्ट आहेत त्याचे कोणकोणते फंक्शन आहेत त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण रूट घेऊया. त्यामध्ये रूटचं फंक्शन काय आहे, रूटमध्ये काय असतात, रूट हेड्स असतात. आणि रूट हेडचं फंक्शन काय आहे, जे सॉईलमध्ये जे वॉटर आहे आणि जे मिनरल्स आहे ते काय करणे, ॲब्सॉर्ब करणे. ॲब्सॉर्ब वॉटर आणि मिनरल्स, आणि वॉटर आणि मिनरल्स काय करणे, ॲब्सॉर्ब करणे, हे या रूटचं फंक्शन आहे. नंतर फिक्सेशन ऑफ द प्लांट बॉडी. प्लांट बॉडीला सॉईलमध्ये फिक्स करण्यासाठी हे सुद्धा हे रूटचं फंक्शन आहे. अशा अनेक त्या रूटचे फंक्शन आहे आणि व्हेरियस पार्ट जे आहेत त्याचे फंक्शन आहे. तर त्यामध्ये लिव्हचं काय फंक्शन आहे, फोटोसिंथेसिस. तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये लिव्हचं मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन दॅट इज अ फोटोसिंथेसिस. थर्ड क्वेश्चन आहे विच प्लांट टिश्यू आर इन्वॉल्व इन ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल्स. त्यामध्ये विच प्लांट बॉडी आर इन्वॉल्व, त्यामध्ये प्लांट टिश्यू आर इन्वॉल्व इन ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल्स. तर वॉटर आणि मिनरल्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्यामध्ये कोणत्या प्लांट टिश्यूचा समावेश केलेला आहे. आता प्लांट टिश्यू हा सुद्धा आपण टॉपिक पाहिलेला आहे. त्या प्लांट टिश्यूमध्ये आपण त्यामध्ये परमनंट टिश्यू, त्यामध्ये सिंपल परमनंट टिश्यू, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू, मेरिस्टेमॅटिक टिश्यू हे आपण टिश्यू आपण शिकलेलो आहे. मग त्यामध्ये जे इपिडर्मल जी टिश्यू आहे ही इपिडर्मल टिश्यू, इपी म्हणजे काय, आबो, इपी म्हणजे आबो, आणि डर्मल म्हणजे काय त्याचा लेयर. त्यामध्ये इपिडर्मल जी टिश्यू आहे आणि हे टिश्यू हा जो पार्ट आहे टिश्यू, प्लांट टिश्यू आर इन्वॉल्व इन ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल्स. तर ही प्लांट टिश्यू या ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल्स करण्यासाठी या प्लांट टिश्यूचा फंक्शन आहे. कोणती टिश्यू आहे ती इपिडर्मल टिश्यू. इपी म्हणजे आबो, डर्मल म्हणजे लेयर. आणि ही जी इपिडर्मल टिश्यू असते ही कुठं असते, रूटमध्ये असते. रूट म्हणजे कोणत्या पार्टमध्ये, रूट हिअरमध्ये असते. आणि मग रूट हिअरचं फंक्शन काय, वॉटर आणि मिनरल्स काय करणे, ॲब्सॉर्ब करणे. तर अशा प्रकारे हे कॅन यू रिकॉल म्हणजे आपण हे क्वेश्चन घेतलेले आहे. आता चॅप्टरला आपण सुरुवात करूया. प्लांट वॉटर रिलेशन म्हणजे प्लांट आणि वॉटर यांचा काय संबंध आहे त्यात आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत प्लांट वॉटर रिलेशन. तर त्यामध्ये हे जे प्लांट वॉटर रिलेशन जे आहे त्यामध्ये प्लांट ऑब्टेन व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस लाईक वॉटर, मिनरल्स, न्यूट्रिएंट्स, फूड्स अँड गॅसेस लाईक O2 अँड CO2 फॉर्म इट्स सराउंडिंग. प्लांट काय करते, अनेक सराउंडिंगमधून काय करते, अनेक सबस्टन्स काय केले जातात, ऑब्टेन म्हणजे मिळवले जातात. प्लांट ऑब्टेन्स व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस. त्यामध्ये प्लांट काय करते, सराउंडिंगमधून अनेक प्रकारचे सबस्टन्स काय करते, मिळवते. त्यामध्ये वॉटर असेल, मिनरल्स असेल, न्यूट्रिएंट्स असतील, फूड असेल, गॅसेस असतील, गॅसेस लाईक CO2 अँड O2 फॉर्म इट्स सराउंडिंग. जे सराउंडिंगमधून हे पूर्ण हे प्लांट ते मिळवते. दॅट इज अ व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस. सेकंड पॉईंट, वॉटर इज कन्सिडर ॲज ए इलिक्झियर ऑफ लाईफ. इलिक्झियर ऑफ लाईफ म्हणजे काय, जीवनाचं जे अमृत आहे ते दॅट इज अ वॉटर. कारण वॉटरशिवाय आपण जगू शकत नाही. वॉटर इज अ कन्सिडर ॲज अ इलिक्झियर ऑफ लाईफ. त्याला असं या वॉटरचं म्हणजे जे त्याला समजलं जातं, त्याला जे जीवनाचं जे अमृत आहे त्याला म्हटलं जातं वॉटरला. नंतर वॉटर कंपोजिशन अबाउट त्यामध्ये ऑलमोस्ट त्यामध्ये 90 to 95%
ऑफ मोस्ट ऑफ द प्लांट सेल अँड टिश्यू. म्हणजे 90 ते 95% जे आपल्या या प्लॅनमध्ये जे सेल आणि टिश्यू असतात त्या सेल आणि टिश्यूमध्ये जवळजवळ जे पाण्याचं जे प्रमाण आहे ते किती असतं 90 to 95% असतं. प्लॅनमध्ये असणारे जे सेल आहे ज्या टिश्यू असतात त्यामध्ये जे पाण्याचं जे प्रमाण आहे जे कंटेन आहे ते 90 ते 95% असतं. नंतर नेक्स्ट आहे वॉटर हेल्प द सेल टू मेंटेन टर्जिडिटी अँड सेल. म्हणजे वॉटर काय करते, जी सेल आहे हेल्प द सेलला काय मदत करते, जी सेलचे जे टर्जिडिटी अँड सेप मेंटेन करण्यासाठी वॉटरची मदत होते. वॉटर हेल्प द सेल्स टू मेंटेन टर्जिडिटी अँड सेप. तर अशा प्रकारे इंट्रोडक्शनमध्ये आपण हा थोडंसं पॉईंट पाहिलेत. त्यामध्ये प्लॅन बॉडी जी असते त्या सराउंडिंगमधून व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस काय करते, ऑब्टेन करते. त्यामध्ये वॉटर असेल, मिनरल्स असतील, न्यूट्रिएंट्स असतील, फूड असेल, गॅसेस असतील, हे फॉर्म्युल सराउंडिंगमधून मिळवले जातात. वॉटर इज कन्सिडर ॲज अ इलिजिल ऑफ लाईफ. वॉटरला हे जे जीवनाचं जे अमृत आहे असं म्हणतात, कारण जे आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. आणि मग ज्या प्लॅनमध्ये जे सेल आणि टिश्यू असतात त्यामध्ये जे प्रमाण आहे पाण्याचं ते किती असतं 90 ते 95% एवढं असतं. आणि वॉटर हेल्प द सेल टू मेंटेन टर्जिडिटी अँड सेप. म्हणजे जे सेलचं जे सेप आहे आणि जे टर्जिड म्हणजे ती म्हणजे ज्या वेळेला ते सेलने म्हणजे वॉटर ॲब्सॉर्ब केलं की ती काय बनते, सेल टर्जिड बनते. आणि त्यासाठी वॉटर हेल्प द सेल्स टू मेंटेन टर्जिडिटी अँड सेप. हे आता पाहिलं आपण. आता नेक्स्ट पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. आता या पॉईंटमध्ये आपल्याला वॉटरच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत ते पाहणार आहोत आपण. प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, पाण्याचे त्यामध्ये गुणधर्म. त्यामध्ये फर्स्ट आहे प्रॉपर्टी, इट इज इन द लिक्विड फॉर्म ॲट द रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर जे पाणी जे असेल ते कसं असतं, लिक्विड फॉर्ममध्ये असतं. इट इज इन द लिक्विड फॉर्म ॲट द रूम टेम्परेचर. हे झाली फर्स्ट प्रॉपर्टी. रूम टेम्परेचरला पाणी हे जे असतं हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं. इट इज इन द लिक्विड फॉर्म ॲट रूम टेम्परेचर. सेकंड आहे इट इज द बेस्ट सॉल्वंट फॉर मोस्ट ऑफ द सोल्यूट. आता हे जे वॉटर आहे ते मोस्ट सॉल्वंट फॉर मोस्ट ऑफ द सोल्यूट. आता हे सॉल्वंट आणि सोल्यूट हे दोन्ही एकत्र की त्यापासून काय बनतं, सोल्युशन बनतं. आणि मग हे जे वॉटर आहे इट इज द बेस्ट सॉल्वंट म्हणजे बेस्ट सॉल्वंट म्हणून पाण्याचा वापर केला जातो फॉर मोस्ट ऑफ द सोल्यूट. नंतर थर्ड आहे प्रॉपर्टी, इट इज अ इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड विथ न्यूट्रल pH व्हेन इन प्युअर फॉर्म. आता हे जे आहे इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे विथ न्यूट्रल pH. आणि याचा जो pH आहे तो कसा असतो, न्यूट्रल असतो. आणि वेन इन प्युअर फॉर्म, ज्या वेळेला वॉटर प्युअर फॉर्ममध्ये असेल त्यावेळेला ती त्याचा pH असतो हा न्यूट्रल असतो. आणि इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतं ते झाली थर्ड प्रॉपर्टी. आता फोर्थ आहे इट इज द बेस्ट ॲक्वेसियस मीडियम फॉर ऑल बायोकेमिकल रिॲक्शन ऑकरिंग इन द सेल. हे जे आहे हे वॉटर इट इज द ॲक्वेसियस मीडियम फॉर ऑल बायोकेमिकल रिॲक्शन ऑकरिंग इन द सेल. ज्या सेलमध्ये जेवढ्या बायोकेमिकल रिॲक्शन घडतात या बायोकेमिकल रिॲक्शन करण्यासाठी जे मीडियम म्हणून वापरलं जातं ते कोणतं वापरलं जातं, वॉटरचं मीडियम. ॲक्वेसियस मीडियम म्हणून वॉटर वापरलं जातं. नंतर नेक्स्ट आहे इट इज अन इसेन्शियल रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये इसेन्शियल रॉ मटेरियल म्हणून पाण्याचा वापर केला जातो. ही एक झाली प्रॉपर्टी. नेक्स्ट आहे वॉटर हॅज द हाय स्पेसिफिक हीट. वॉटरला काय असते, हाय स्पेसिफिक हीट असते. आता स्पेसिफिक हीटचा जो फॉर्म्युला आहे तो फिजिक्समध्ये आहे. नंतर हाय हीट ऑफ वेपरायझेशन अँड हीट ऑफ फ्युजन. तर वॉटरला आहे
water has a high specific heat of vaporization and high rate of fusion. एवढ्या प्रॉपर्टीज पण त्या वॉटरला असतात. and due to the is act as a thermal buffer म्हणून याचा वापर केला जातो पा. due to this it act as a thermal buffer and this various property are due to the hydrogen bond between the water molecule. This various property are due to the hydrogen bonds. हे ज्या प्रॉपर्टी आहे वॉटरच्या या that is due to the hydrogen bond between the water molecule. वॉटर मॉलिक्यूलमध्ये जे हायड्रोजन बॉन्ड असतात आणि या हायड्रोजन बॉन्डमुळं ह्या व्हेरियस प्रॉपर्टीज शो केल्या जातात पा. मग नंतर वॉटर मॉलिक्यूल हॅव गुड ॲडिजिव्ह कोइजिव्ह फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आणि मग या वॉटरला हे जो दोन फोर्सेस त्यामध्ये शो केले जातात, त्यामध्ये ॲडिजिव्ह आणि कोइजिव्ह फोर्सेस शो केले जातात. आणि मग त्यामध्ये जो कोइजिव्ह जो फोर्स आहे त्यामध्ये सिमिलर मॉलिक्यूल असेल त्यामध्ये अट्रॅक्शन झालं की त्याला म्हणतात कोइजिव्ह फोर्स असं म्हणतात. आणि ॲडिजिव्ह फोर्स म्हटलं तर त्यामध्ये अनलाईक सबस्टन्सेस त्यामध्ये वेगळे मॉलिक्यूलमध्ये किंवा सबस्टन्समध्ये अट्रॅक्शन झालं की त्याला काय म्हणतात ॲडिजिव्ह फोर्स असं म्हणतात. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल हॅव गुड कोइजिव्ह फोर्सेस and additive forces of attraction and due to high surface tension and high additive and cohesive force it can easily rise in the capillaries. आणि मग हे ॲडिजिव्ह झालं, कोइजिव्ह फोर्स झालं, सरफेस टेन्शन झालं आणि यामुळं इट कॅन इझिली राईज इन द कॅपिलरीज. आणि म्हणून कॅपिलरीमध्ये त्याची काय होते जी लेवल आहे ती काय होते इन्क्रीज होते पा. तर अशा प्रकारे या वॉटरच्या प्रॉपर्टीज आहे पा. त्यामध्ये क्युरिओसिटी जो बॉक्स आहे पा, तुला जे टेक्स्ट बुक आहे त्यामध्ये क्युरिओसिटी बॉक्स आहे पा. त्या क्युरिओसिटी बॉक्समध्ये त्यांनी क्वेश्चन दिलेले आहे पा. 3 क्वेश्चन दिलेले आहे पा. What is hydrogen bond? What are the meaning of specific heat of vaporization and heat of fusion? ते क्वेश्चन तुम्ही करा. नंतर what are the additive and cohesive forces? हे त्यांनी क्वेश्चन दिलेले आहे पा. तुम्ही ते क्वेश्चन पा, ते सॉल्व करा पा. तर अशा प्रकारे या वॉटरच्या या प्रॉपर्टीज पाहिल्या पा. त्यामध्ये परत सांगते पा. फर्स्ट प्रॉपर्टी आहे इट इज इन द लिक्विड फॉर्म ॲट द रूम टेम्परेचर. सेकंड इट इज द बेस्ट सॉल्वंट फॉर मोस्ट ऑफ द सोल्यूट. थर्ड आहे इट इज इनर्ट इन ऑर्गॅनिक कंपाऊंड विथ न्यूट्रल pH वेन इन प्युअर फॉर्म. फोर्थ आहे इट इज द बेस्ट एक्वेस मीडियम फॉर ऑल बायोकेमिकल रिॲक्शन ऑकरिंग इन द सेम. फिफ्थ आहे पा इट इज एन इसेन्शियल रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस. नंतर आहे वॉटर हॅज हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ वेपरायझेशन and the high heat of fusion. एवढ्या प्रॉपर्टी शो करते. अजून इट ॲक्ट ॲज ए थर्मल बफर. नंतर हे ज्या प्रॉपर्टी शो केल्या जातात ड्यू टू द हायड्रोजन बॉन्ड बिटवीन द वॉटर मॉलिक्यूल. नंतर वॉटर मॉलिक्यूल हॅव गुड ॲडिजिव्ह ॲज वेल ॲज कोइजिव्ह फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. अट्रॅक्शनसाठी हे 2 फोर्सेस आहे पा, ॲडिजिव्ह अँड कोइजिव्ह फोर्स आहे पा. अँड ड्यू टू द हाय सरफेस टेन्शन ॲज वेल ॲज अ ॲडिजिव्ह फोर्स, कोइजिव्ह फोर्स दॅट इट कॅन इझिली राईज इन द कॅपिलरीज. तर अशा प्रकारे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे चॅप्टर आहे प्लॅंट वॉटर रिलेशन आपण हे सुरू केले पा. आणि त्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ वॉटर ही आपण शिकलो पा. आता यामध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन कोणता आहे, म्हणजे वॉटर ॲब्सॉर्ब करणारा ऑर्गन कोणता आहे ते पाहणार आहोत पा. तर धन्यवाद.